संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणोग प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासित तीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवं मना प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रति गंधर्देवा तेषां वचोनुसार मासाद्यं सक अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनि मंगलं कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम्। सिद्धाननत्वारदिदादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। जय लो पंच परमेष्टि भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य गुरुवर चंद्रप्रभा सागर जी महाराज की जय हो। आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये जी चर्चा पूज्य वीरसागर महाराजांच्या सोबत तुम्ही सर्वांनी केलेला होता, त्या पूर्व चर्चेमध्ये सम्यक दृष्टी शब्दांनी वाच्य आहे असा जो जीवाचा प्रकार असतो तो सांगत असताना दर्शन आराधना करणारा जो आराधक जीव असतो तो उपदिष्ट जिनागमामध्ये श्रद्धान करतो असं सांगितलं। उपदिष्ट जिनागम म्हणजे काय? उपदिष्ट जिनागम म्हणजे जे गुरूंच्या मुखातून अथवा ज्ञानी लोकांच्या मुखातून, विद्वान लोकांच्या मुखातून ही जिनवाणी आहे असं फक्त ऐकतो, तो स्वतः शास्त्र वाचण्याचा प्रयत्न करत नाही, केला तरी त्याचं चिंतन करत नाही, श्रद्धेपोटी, विश्वासापोटी, आस्थेपोटी गुरूंनी सांगितलेलं आहे, शास्त्री विद्वानांनी ह्या गोष्टी अशा प्रमाण देऊन सांगितलेत, ह्या गोष्टीवर तो विश्वास ठेवतो, त्याला उपदिष्ट श्रद्धान म्हणतात। उपदेशाच्या माध्यमातून मिळालेलं श्रद्धान, झालेलं श्रद्धान, आणि ते श्रद्धान प्रतिपादित तत्वांच्यावर विश्वास ठेवून सम्यक दर्शनाची
व्याख्या तो गुरूंच्या उपदेशाप्रमाणे करतो, वास्तविक तो सम्यक दृष्टीच असतो. कारण या जगातलं भगवंतांच्या नंतर वास्तविक स्वरूप सांगणारं जर कोणती व्यवस्था असेल तर ते गुरु आहेत. वर्तमानमध्ये भगवान नाहीत आणि जिनवानी समजणे एवढी आमची क्षमता नाही. कारण जिनवानी नयात्मक सांगितली जाते. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव याच्या अपेक्षेनं, व्यवहार आणि निश्चय नयाच्या अपेक्षेनं, चार अनुयोगांच्या अपेक्षेने अनेकांतमय अशी जिनेंद्र भगवंतांची वाणी असते. आणि ती अपेक्षा लावण्याच्या योग्यतेची क्षमता, ती योग्यता प्राथमिक भूमिकेमध्ये धर्माच्या पहिली पायरी चढत असताना, दुसरी पायरी चढत असताना तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाकडं ती क्षमता असत नाही. मग भगवान या काळात नाहीत आणि भगवंतांनी सांगितलेली वाणी जी पूर्व आचार्यांनी लिपिबद्ध केलेली आहे ती समजण्याची क्षमता माझ्याकडे नाही. त्यावेळी या पंचम कालामध्ये सर्वोत्कृष्ट उपकारक म्हणून आचार्य, उपाध्याय आणि साधू परमेष्ठी आमच्यासाठी निमित्त असतात. ह्या अपेक्षेनंच संत कबीरांना ज्यावेळी विचारलं की तुमच्या समोर जर वर्तमानमध्ये भगवंत आणि गुरु दोघं जण समोर आले तर तुम्ही पहिला कुणाला नमस्कार करणार? असंच कबीरानं सांगितलं. बहुतेक तुमची सगळ्यांची चर्चा त्यावेळी झाली असेल कबीरासोबत आणि तुम्ही सगळ्यांनी बसून तसं मीटिंगमध्ये निर्णय घेतला आजच्याला, बरोबर आहे ना, की सगळ्यात पहिल्यांदा गुरूंना नमस्कार करायचं. मग विचारलं का? कारण हे भगवंत आहेत, हे सांगण्याचं परम उपकार मला त्या गुरूंनी केलं. नाहीतर मी याला फक्त दगडाची मूर्ती समजत होतो आणि खरोखरचे भगवंत जेव्हा पुढे आले त्यावेळी सुद्धा मी त्यांना फक्त एक सामान्य व्यक्ती, आमच्या तुमच्यासारखाच एक व्यक्ती समजत होतो. पण हे सांगण्याचं काम हे गुरु आहेत, यांच्यात गुण आहेत, हे सर्वांच्यापेक्षा विशेष आहेत, हे सांगण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम. कारण रूप तर सगळ्यांचं समानच दिसायला लागले, रूप सगळ्यांचं समान दिसायला लागलंय, पण स्वरूपाला सांगण्याचं काम आणि या स्वरूपाच्या अपेक्षेनं हे भगवंत आहेत हे सांगण्याचं काम कोण केलं? गुरूंनी केलं. म्हणून आमच्यासाठी प्रथम स्थान उपकाराच्या अपेक्षेनं गुरुच आहेत. असं कोणीही अर्थ समजायचं नाही की भगवंतांच्यापेक्षा श्रेष्ठ गुरूंना मानणारा जीव विद्वान कसा. इथं मी सांगितलं उपकाराच्या अपेक्षेनं. गुण, चारित्र्य, आचरण, श्रद्धा ह्या सगळ्याच्या अपेक्षेनं भगवंत श्रेष्ठ आहेत. पण नमोकार महामंत्रामध्ये जसं सिद्ध भगवंत 8 कर्माचा नाश करून मोक्षाला गेलेत, तरीसुद्धा अर्यंत दिव्य ध्वनी केवळ ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला धर्मप्रबोधन केले. म्हणून आमचा आत्मा परमात्मा बनण्याचा मार्ग स्वीकारू शकतो. या अपेक्षेनं सिद्धांच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे उपकाराच्या अपेक्षेनं अर्यंतांना मांडलं आणि तिथं प्रथम स्थान दिलं. त्या अपेक्षेनं गुरूंच्या उपदेशाला श्रेष्ठ म्हणून तो सम्यक दर्शन करतो.
अशा पद्धतीचा संदर्भ 35व्या गाथेमध्ये आचार्यांनी सांगितला. अजानकार अमित गती आचार्यांना तुम्ही ओळखलाय काय? तुमचे जे जाणकार आहेत का? कुंद कुंद आचार्य तुमचे जाणकार आहेत का? नाहीत. त्यांनी ग्रंथ लिहिलं हा अपेक्षा सुद्धा घेऊ शकता. किंवा तुम्ही एखाद्या आम्हीच आचार्यशींच्या पाशी गेलो, आचार्यशी आमचे ओळखीचे होते का? पण त्यांच्या मुखातून उपदेश ऐकून मग आम्ही त्यांना गुरु निवडलो. ज्यावेळेला तुम्हाला ज्यांच्यामुळं धर्म कळला आणि ज्यांच्यामुळं वैराग्य झालं, ते गुरु ज्यावेळी तुमच्या नगरात आले, ते महाराज तुमच्या नगरात आले, ते तुम्हाला त्यांचा काय एक 2-4 वर्षाचा, एक 2-3 दिवसाचा तरी तुमचा परिचय होता का? नव्हता. ते तुमच्यासाठी अजानच गुरु होते. पण त्यांच्या वाणीचा आणि त्यांच्या जिनवाणीचा प्रभाव आपल्यावर झाला आणि आपण काही कुणाशी नातं नसताना सुद्धा, काही नाती रक्ताची असतात, काही नाती परमेश्वर निर्माण करतात. काही नाती रक्ताची असतात, काही नाती परमेश्वर निर्माण करतो. पण काही नातं नसताना जे नातं निभावतात तेच वीतराग भगवंतांचे अनुयायी असतात. माधवीचं आणि तुमचं आमचं नातं काय होतं? ती तर त्रियंच माधुरी. आपण मनुष्य. ती भगवंतांची पूजा करत होती, म्हणजे भगवंतांना नमस्कार करत होती, गुरूंचं स्वागत करत होती, गुरूंना नमस्कार करत होती. आणि धर्म कार्यामध्ये एक अत्यंत विलक्षण असा आनंद प्रत्येकानं ती देत होती. हेच फक्त देव गुरुशास्त्रांची ती सेविका किंवा भक्त आणि आम्ही त्यांचे भक्त, एवढंच तुमचं आमचं नातं आहे ना. आमचं त्यांचं नातं रक्ताचं नाही, कारण ती तिर्यंची आहे, आम्ही मनुष्य आहे ना. त्यांचं आमचं नातं परमेश्वर बांधू शकतो, कारण ती तिर्यंची, आम्ही मनुष्य आहे. पण काही नाती नसताना सुद्धा ती आमच्याबद्दलची नात्याचं कर्तव्य पार करते. आम्ही तिच्याबद्दलच्या कर्तव्याचं, नात्याच्या कर्तव्य आम्ही पार पडलो. जैनच नव्हे तर अजैन लोकसुद्धा त्या ठिकाणी ते कर्तव्य पार पडले. वास्तविक काल त्या वनताराचे CEO या ठिकाणी आले. संपूर्ण कोल्हापूरकरांची त्यांनी माफी मागितली. वास्तविक माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव हा जिल्हा मर्यादित नव्हता. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश आणि काही देशाच्या बाहेर असणारी लोकसुद्धा या ठिकाणी माधुरीसाठी आणि भविष्यातल्या सर्व हत्ती अथवा सर्व प्राण्यांच्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांना वाचवण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होते. या राष्ट्रपती महोदयांच्या निवेदनपत्रामध्ये ते सहभागी आहेत. सरकार पक्षातील लोकांच्या बरोबर विरोधी पक्षातील सर्व लोके, सर्व कार्यकर्ते, नेते, राजकीय मंडळी यांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपली भूमिका प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. समोर येता येत नाही, पण काही लोक, प्रशासकीय अधिकारी सुद्धा
साक्षात नसेल तर परोक्षमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी माधुरीला नांदणीमध्ये आणण्याचा मार्ग प्रशस्त होईल याचं मार्गदर्शन पडद्याच्या मागं उभारून काही प्रशासकीय अधिकारी, काही न्यायालयीन क्षेत्रातली विद्वान लोक या सगळ्यांनी माधुरीसाठीचा प्रयत्न केला. त्यामुळं त्या CEO साहेबांचं किंवा त्या स्वतः अंबानी परिवाराचं मत परिवर्तन झालं आणि त्यांनी काल येऊन स्वामीजी असतील, सर्व साधू लोक असतील अथवा ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात भाग घेतला, ज्यांची ज्यांची मनं दुखावली, त्या सर्वांच्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली. आणि आता असं ऐकण्यात आलंय, आम्हाला काय अधिकृत नांदणी करून किंवा कुणाकडून असा निरोप आला नाही, पण असं ऐकण्यात आलंय की वणतारा सरकार पक्ष आणि नांदणी या तिघांच्या संयुक्त माध्यमातून एक निवेदन अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करायचं आणि त्यांच्या माध्यमातून नांदणीच्या माधुरीची मालकी नांदणी श्रीमठाकडे असेल आणि त्याच्या देखभालीची व्यवस्था ही या ठिकाणी वनताराच्या माध्यमातून इथे एक युनिट तयार करून त्याची व्यवस्था त्या वनतारा म्हणजे व्यवस्थापनाकडून असेल अशी कालची चर्चा झालेली आहे. पण माझ्या लक्षात हे एक आलं नाही, यदा कदाचित तो माझी अज्ञानता असेल किंवा अपुरी माहिती माझ्यापाशी असेल की जितके दिवस आपण आंदोलन केलो आणि राष्ट्रपती महोदयांना निवेदन दिलो त्याच्यामध्ये सरकारी विरोधी अथवा सर्वच लोक हा लढा जरी माधुरीसाठी असला तर भविष्यातील आमची जैन अजैन सर्व मठातील हिंदू मठातील जेवढे काही हत्ती आहेत त्या हत्तींच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा ठिकाणी हा लढा आहे, केवळ माधुरीसाठी नाही, अशा पद्धतीचे उद्बोधन बहुतेक सर्वांच्या मुखातून झालेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतंय की जे नांदणीच्या ठिकाणी उभारण्यात येणारं वनताराचं जे एक युनिट असेल त्या युनिटमध्ये इथं असणाऱ्या किमान पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर भारतात कर्नाटकात असणाऱ्या सर्वच जैनेतर हिंदू आदी सर्व मठातील संस्थानातील हत्तींच्या किमान आरोग्याची व्यवस्था ज्यावेळी लागेल त्यावेळी त्या युनिटकडून व्हावी आणि सर्वांनाच त्याचा जर न्याय मिळाला तर वास्तविक त्या आंदोलनाचं फळ आम्हाला मिळालं. नाहीतर आम्ही केवळ आमच्या माधुरीला न्याय मिळाला म्हणून अन्य हत्तींच्यावर होणाऱ्या अन्यायाकडं भविष्यातल्या आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि माधुरीबरोबरच अन्यच सर्व हत्तीची तिथं आरोग्याची व्यवस्था, भले हत्ती त्यांच्या क्षेत्रावर असतील मठावर असतील, पण तिथं ज्यावेळेला हत्तीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी त्यांनी तिथं नांदणीच्या वनताराच्या युनिटमध्ये आणून तिथं तपासणी करावी किंवा इथले युनिट जाऊन अधिकारी जाऊन त्या ठिकाणी जाऊन जसं फिरतं ॲम्ब्युलन्स असतं तसं प्रत्येक क्षेत्रावरील हत्तीची व्यवस्था करावी आणि प्रत्येकच हत्ती सुरक्षित झाला तर खऱ्या अर्थानं आपण केलेल्या आंदोलनाला किंवा या आमच्या सगळ्यांच्या भावनेला त्या ठिकाणी यश आलं असं म्हणता येईल. त्यांनी आज एक पाऊल माधुरीच्या अपेक्षेनं पुढं टाकलेलं आहे.
भगवंतांनी परमेश्वरांनी आमच्या सगळ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्या सदसद विवेक बुद्धीला जाग करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे। त्यामुळं परमेश्वरांचा अत्यंत आपण आभारी आहोत। आणि हे सगळं करत असताना मग माझ्या मुखातून असतील अथवा अन्य सर्व दिगंबर मुनी महाराज अथवा सर्व साधू संतांच्या मुखातून ज्यावेळी या विषयाला उचलण्यात आलं त्यावेळी यदा कदाचित त्या अंबानी परिवार, प्रशासन, सरकार, अधिकारी अथवा ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत सत्य बोलत असताना सुद्धा काही मन दुखावलं असेल किंवा त्यांना वाईट वाटलं असेल तर आपण जैन आहोत। आपण क्षमा मागणं आणि क्षमा करणं हे दोन्ही वीरांचं आभूषण असतं। त्यामुळं न्यायालय असू दे, सरकार असू दे, प्रशासन असू दे, ते वनताराचं व्यवस्थापकीय कमिटी असू दे, त्याचे ओनर अंबानी परिवार असू दे अथवा कोणी असू दे, सर्व साधू आणि काही आमच्या भावनिक पण तरुण मुलांच्या मुखातून अथवा त्यांच्या व्यवहारातून तुमचे काही जे सगळ्यांची मनं दुखावली असतील त्याच्याबद्दल आम्ही अत्यंत संपूर्ण समाजाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो। पण भगवान के घर में देर है अंधेर नहीं। तुम्ही सगळ्यांनी वास्तविक सत्य जाणून घेऊन एक चांगला निर्णय घेण्याची मानसिकता आज तुमची झाली। तो निर्णय पूर्ण करण्याचा आणि तडीस नेण्याचा पुरुषार्थ तुम्हाला भगवंतानी ती ताकद तुमच्यात द्यावी आणि भविष्यात असा कोणताच प्रसंग कोणत्याच धर्मावर आणि कोणत्याच साधू संतांच्यावर कुठल्या प्राण्यासाठी घेण्याची वेळ येऊ नये एवढीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना आणि भावना करून या ठिकाणी दुसरा जो 36 नंबरचा संदर्भ आचार्याने सांगितला की तू गुरूंच्या मुखातून ऐकलास ठीक आहे, तुझी भक्ती श्रद्धा होती ती ठीक आहे, पण बाबा पूर्व आचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये काही वेगळं दिसतंय आणि हे पूर्व आचार्यांनी सांगितलेली 7 तत्व आणि त्याचा अर्थ असेल अथवा जे काही आहे तो आगम असा सांगितलेला आहे असं जिनवानीला उघडून सांगितल्यानंतर सुद्धा अशोक महाराज ग्रंथ, शास्त्र, आगम, गाथा, श्लोक, व्याकरण, नय ह्या सर्व पद्धतीनं त्याचा संदर्भ दिल्यानंतर सुद्धा आम्ही जर आमची जिनवानीने मला माझ्या गुरूंनी सांगितले तेच बरोबर आहे असं जिनवानीपेक्षा गुरूंच्या वाणीपेक्षा जर आम्ही भगवंतांच्या वाणीपेक्षा जर आम्ही जास्त महत्त्व गुरूंची वाणीच बरोबर आहे असं समजून जिनेंद्र भगवंतांच्या वाणीवर आम्ही जर अविश्वास दाखवलो तर त्याच क्षणाला मिथ्यात्वाचा उदय चालू होतो। जो भगवान के वाणी पर विश्वास नहीं करता, जो जिनेंद्र भगवान के वाणी पर विश्वास नहीं करता, उसकी वाणी पर दुनिया कभी विश्वास नहीं करती असे एक वाक्य आहे। म्हणून आम्हाला गुरूंच्या वाणीवर तर विश्वास, म्हणून गुरुच निवडताना गुरूंचाच स्वीकार करत असताना ते गुरुच आगमाच्या आणि भगवंतांच्या सांगितलेल्या उपदेशानुसार आहेत का, त्यांची श्रद्धा तशी आहे का याचा आपण थोडा अभ्यास म्हणजे परीक्षा नव्हे, थोडं चिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। कारण रत्नकंडक श्रावकाचारमध्ये पूज्य समंतभद्र मुनी महाराजांनी आचार्य भगवंतांनी खऱ्या देवाची, खऱ्या शास्त्राची आणि खऱ्या गुरूंची अत्यंत सोपी व्याख्या केलेली आहे आणि
त्या व्याख्येनुसार आपण आपल्या गुरूंच्याकडे बघत असताना फार मोठं बुद्धी कौशल्य पाहिजे असं काही अर्थ नाही. आचार्याने फार सोप्या भाषेत सांगितलंय. त्यामुळे पाणी पीना छान के और गुरु कहना पहचान के असं पूर्व काही आचार्यांनी आपल्याला सूचना दिलेली. म्हणून शास्त्राने जिनवाणी दाखवल्यानंतर सुद्धा त्याच्या नयाचा अनेकांत आणि साधवादाचा वर्णनात्मक समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जिनवाणी बाबतीत अविश्वास करून गुरूंच्यावरच माझा खरं विश्वास आहे असं म्हणणारी जी काही लोक असतात ती त्याच क्षणाला त्यांच्या मिथ्यात्व कर्माचा उदय होतो असं आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज या ठिकाणी आपल्याला 36 नंबरच्या गाथेमध्ये सांगतात. आणि आज आपल्याला तत्व का जो विपरीत अर्थ पूर्वमिता विपरीत सांगितले, तिथं समीचीन सांगितलं नाही. काय लिहिले बघा, वाचा ते. विपरीतचा अर्थ काय? चुकीचा अर्थ. तत्व का जो विपरीत अर्थ पूर्व में था वही वर्तमान में है. म्हणजे ज्यावेळी गुरूंनी सांगितलं त्यावेळी पण त्या तत्वाचा अर्थ कसा होता? वास्तविक विपरीतच होता. आज जिनवाणीत बघितल्यावर पण कसा आहे? विपरीतच आहे. काल होता तसाच आज अर्थ आहे. मग काल सम्यक्त्व आणि आज मिथ्यात्व कसं? तर यदा कदाचित गुरूंनी सांगताना आता बरोबर सांगितले काय चुकीचं सांगितलंय हे मी डायरेक्ट बोलू शकत नाही, पण गुरूंच्याकडून तू ऐकताना विपरीत ऐकला असशील पण त्यालाच तू समीचीन म्हणत असतील. पण आज शास्त्र उघडल्यानंतर तू जे समजावून घेतलायस तो ऐकलास, समजावून घेतलास किंवा तुझ्या गुरूंनी सांगितलं, ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक होऊ शकतं. ते विपरीत आहे, ते चुकीचं आहे हे सांगितल्यावर पण तेच माझं बरोबर आहे असं जर तू समजावून घेतला तो जीव, तर त्या क्षणापासून तो विपरीत जा. जसं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पुढे एक दुधाचा ग्लास आहे आणि त्या दुधाच्या ग्लासमध्ये थोडं विष आहे, पण ते तुम्हाला माहीत नाही. तुम्ही दुधाचा ग्लास म्हणूनच ते पिला आणि तुम्ही मिला, तर तुम्हाला आत्महत्येचा दोष लागणार आहे का? लागणार नाही. का बरं? माहीत नाही. फक्त ते दूध आहे एवढी श्रद्धा आहे. तसं गुरूंनी सांगितलंय ते बरोबरच आहे एवढी श्रद्धा आहे तुमची. त्यामुळं त्याच्यात ते विष असलेलं दूध जरी असेल तरी त्याच्यात विष आहे माहीत नाही, गुरूंनी सांगितले ते दूध आहे म्हणून पे, म्हणून ते तुम्हाला पेल्यावर तुम्हाला आपला मृत्यू होईल पण आत्महत्येचा दोष लागणार नाही. पण तुम्हाला सिद्ध करून द्यायला लागलेत. जरा कलर निळा झालाय, जरा असं वाटायला लागलंय हे दूध विषयुक्त आहे असं वाटतंय, आहे असं वाटतंय. जरा विचारू, तो काय सांगतोस? पे. अरे बघ इथं लक्षण सांगितल्यात, विष असलेल्या दुधात जरा कलर बदल होतो, जरा त्याच्यात असं सगळी लक्षणं विज्ञानपूर्वक तुम्हाला सिद्ध करून परत त्याच्यात केमिकल काय ते एखादं रसायन घालून ते लिटमस घालून ते सिद्ध करून दिल्यात. तरी पण नाही नाही नाही, माझा काय त्या विज्ञानावर विश्वास, मी माझं सांगितलं तेच कर. तरी पण तुम्ही पिला तर मग काय होणार? आत्महत्येचा
दोष लागणार. मग ते दूध वेगळं होतं आणि हे दूध वेगळं होतं का? दोन्ही पिल्यावर मेलायच माणूस. मग एकट्याची आत्महत्या आणि एकट्याचं मरण कसं काय? तर इथं पटवून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करायला लागलाय? प्या लागलाय. तसं जिनवानी समजावून सांगितल्यानंतर सुद्धा माझंच बरोबर म्हटलं तर मग तिथं मिथ्यात्वाचा उदय चालू होतो. मिथ्यात्वाचा उदय चालू होतो. म्हणून आपल्याला आणि वर्तमानमधलं ज्ञान कुणाचंही असू दे ते शायोपशमिक ज्ञान आहे. शाईक म्हणजे परिपूर्ण निर्मळ ज्ञान नाही. ज्यांनी हे ग्रंथ लिहिले त्यांचं पण ज्ञान शायोपशमिकच आहे. पण आमच्यापेक्षा त्यांच्या शायोपशमाची म्हणजे विशुद्धी जास्त आहे. आमच्यापेक्षा नक्कीच ज्ञानावरून कर्माचा क्षोभक्षम त्यांचा जास्त आहे. म्हणून आपल्यापेक्षा हे अनुभव आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, अनुभववृद्ध आहेत, चारित्र्यवृद्ध आहेत. आणि या सगळ्याच्या माध्यमातून चतुर्थ कालाच्या पंचम कालाच्या प्रारंभी अजून ज्ञानावरणाचा क्षोभक्षम यांना ज्यांनी शिकवलं त्या गुरूंच्या ज्ञानावरण कर्माचा क्षोभक्षम चांगला असताना लिहिलेले हे शास्त्र आहेत. त्यामुळे ह्या आचार्यांचं आपण आगम प्रमाण वर्तमानमध्ये आपल्या गुरूंच्या पेक्षा कधी पण ते श्रेष्ठच असणार आहे. म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे. आपले गुरु हयात असतील तर आपण त्या गुरूंच्या बरोबर चर्चा केली पाहिजे की आचार्य महाराज तुम्ही तर असं सांगितलं आहे, इथं तर असं लिहिलं आहे, आणि मग कसं ह्याची चर्चा करा आणि मग जिनवानी स्वीकारा. पण जिनवानीला स्वीकारण्याची मानसिकता असणं अत्यावश्यक आहे. कारण ज्या गुरूंना तुम्ही गुरु मानलाय ते गुरु सुद्धा या जिनवानीचा आधार घेऊनच गुरु झालेत. आता त्यांच्या ज्ञानावरून कर्माच्या क्षोभक्षमामध्ये किंवा दर्शनमुनी कर्माच्या क्षोभक्षमामध्ये सम्यक प्रकृतीच्या क्षोभक्षमाच्या कमतरते तारतम्यतेमुळं ते समजावून घ्यायला कमी पडले असतील किंवा त्यांनी सांगताना बरोबर सांगितलं असतील. आमच्या दर्शनमौनी कर्माच्या क्षोभक्षमाच्या कमतरतेमुळं आम्ही समजावून घ्यायला कमी पडलो असेल. पण आत्ता जी जिनवानी समोर आमच्या दिसते ती जिनवानी बरोबर आहे. मग गुरूंनी चुकीचं सांगितलं काय, मी चुकीचं समजावून घेतलो, ह्या गोष्टीमध्ये रताळ्यात नांगर अडकवण्यापेक्षा आत्ता जी जिनवानी समजावून सांगायला लागले ते बरोबर आहे म्हणून स्वीकारण्याची मानसिक तयारी असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षांच्या गत कितीही चांगले निर्णय झाले तरी त्याच्यात काही तर खोट काढत बसण्यात काही अर्थ नसतंय. शिष्याची योग्यता कमी असताना जर हे असं समजावून घेतलं गुरूंचं अवहेलना करायचं पण धाडस होऊ शकतो शिष्याचं. अवहेलना कशाची म्हणायची? ज्या वेळेला चुकीची गोष्ट असते चूक स्वीकारू आपण, हां, परंतु काही शिष्यांची योग्यताच नाही. इथं काय आहे, जिनवानीला स्वीकारल्यानंतर गुरूंचा अभिनय करा असं पुढे लिहिलं नाही ना. जिनवानीमध्ये लिहिलं नाही, शिष्याच्या मनामध्ये येऊ शकतात. आता प्रत्येकाच्या मनात काय येते त्याच्याशी मग अनंत प्रकार भेद होतील. जीव किती आहेत? आनंद आहेत. सम्यक दृष्टी किती आहेत? असंख्यात. मग त्याचे भेद होतील. त्या शिष्यांनी मी म्हणून विश्लेषणच असं केलं की मी गुरूंनी व्यवस्थित सांगितलं असतील, मीच समजावून घ्यायला कमी पडलोय असं जर समजावून घेतलं
तर गुरूंच्याबद्दल अभिनय करण्याची, गुरूंच्याबद्दल अभिनय समजावून करण्याची काही भावना याचं कामच नाही. दुसरी गोष्ट, चुकून गुरूंनी जरी चुकीचं सांगितलं असलं, चुकून, तर मी पहिलाच सांगितलोय, गुरूंच्या त्यावेळी आपल्याला शिकवण्याचा ज्ञानावरून कर्माचा अक्षोपशम किंवा दर्शन मुनी कर्माचा अक्षोपशमामध्ये काहीतरी कमतरता असेल, म्हणून आपल्याला त्यावेळी चुकीचं सांगितलं गेलं पण असेल. पण जाणून बुजून तर गुरु काय चुकीचं सांगणार नाहीत. पण आत्ता मला कळलंय ना, तर आत्ता त्या जिनवानीचा आणि त्या गुरूंचा जिनवानीचं स्वीकारायचं आणि गुरूंच्या त्यावेळेच्या क्षोभक्षमाबद्दल आपण विचार करायचा आणि सोडून द्यायचं. ही योग्य शिक्षा. मग योग्य शिष्याबद्दलच सांगायला लागलेत. अयोग्य व्यक्तीला कधी मार्गदर्शन नसतेच. मार्गदर्शन कोणाला असते? योग्य व्यक्तीलाच असते. दुधाचं फॅट बघूनच खवा करायला चालू करतात. नुसतं पांढरं दिसते म्हणून खवा करायला चालू करत नाही. नाही असतात. त्यांनी आपल्यातली अयोग्यता ही बाजूला काढायला पाहिजे. एक मला सांगा, उपदेश कुणासाठी आहे? भवी जीवासाठी आहे का अभवी जीवासाठी आहे? समजावून घेणाऱ्यांच्यासाठी आहे का समजावून घेणाऱ्यांसाठी आहे? समजावून घेणाऱ्यांच्यासाठीच उपदेश आहे. हो, आमच्यात एक गुण चांगला आहे आणि 99 गुण दुर्गुण आहेत, तरी सुद्धा गुरु आम्हाला माफ करून सगळं स्वीकारतात, सांगतात, समजावून घेतात, आमचं जीवन पवित्र करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्या गुरुंना माहिती आहे माझा शिष्य चांगलाच आहे, पण त्याच्या कर्माच्या उदयात तो असा करा लागलाय. हे गुरूंनी शिष्याला समजावून घेतलंय. तसं तो गुरु, तो शिष्य, तो जर सम्यक दृष्टी स्वतःला समजत असेल किंवा जिनवानीचं ऐकल्यानंतर सम्यक दृष्टी स्वतःला समजत असेल, तर मला गुरूंनी सुद्धा 99 गोष्टी चांगल्या दिल्या. ही एकच गोष्ट त्यांची देताना चुकली असेल, तसं माझ्या कर्माचा उदय स्वीकारून गुरु मला स्वीकारलेतच, तसं हा सुद्धा मला शिकवताना, मला सांगताना यदा कदाचित त्यावेळी गुरूंच्या ज्ञानावरून कर्माचा क्षोभक्षम कमी झाला असेल आणि त्यावेळी गुरूंनी मला हे सांगितलं, म्हणून मला गुरूंच्या एखाद्या कर्माच्या उदयात झालेल्या काही अनावधानं झालेल्या, आता हे दुस्साहस आहे माझं असं म्हणूच नाही, पण तरी पण त्या अयोग्य शिक्षाच्या अपेक्षेनं ती गुरूंची चूकच असेल, तर आमच्या 99 चुका गुरु माफ करू शकतात. तर गुरूंची एक चूक माफ करायची ताकद आमच्यात नाही, पण समजावून घेण्याची तर ताकद आमच्याकडं असेल तरच आमचा मोक्ष मार्ग आहे. श्रावकांच्या 1000 चुका आम्ही माफ करायला लागलोय. श्रावक रात्री जून आम्हाला हार द्यायला लागल्यात, तरी पण मला वेळ देतोय म्हणून आम्ही त्याची चूक माफ करायला लागलोय. आमच्या जवळ येऊन काही गोष्टी चुका करतात, तरी पण मी माझ्या भक्तांना माफ करायला लागलोय. भक्तांच्या 1000 चुकीकडं आम्ही दुर्लक्ष करायला लागलोय आणि गुरूंच्या अनावधानानं झालेल्या एखाद्या चुकीकडं आम्ही जर दुर्लक्ष करत नसेल, तर मग हा सर्वज्ञच असणारा शिष्य, कारण तो स्वतः काही चुकत नाही याची त्याच्याकडं नक्की निर्णय झालेला आहे. आणि जो चुकत नाही तो देव असतो, जो चुकत नाही तो देव असतो, आणि देवाला कोण गुरुच नसतात. तो त्यामुळे ह्यो आपल्या गुरूंना मांडलं तर काय चुकीचं आहे, कारण ह्यो देव झालाय, आता सर्वज्ञ झालाय. स्वतःला सर्वज्ञ समजणाऱ्या शिष्यांना आपण काही सांगू शकत नाही महाराज. नाही, देवेंद्र कीर्ती आणि शांतीसागर महाराजांचा प्रसंग एवढा मोठा हितशास्त्रात सांगितलंय. तो देवेंद्र कीर्ती आणि शांतीसागर महाराजांचा उद्देश नाही, तो चारित्र मौनीचा संबंध होता, तो श्रद्धानाचा संबंध नव्हता.
त्यांनी 1 रुपये घेत होते, तो दर्शन मोहनीचा संबंध नव्हता, तो कशाचा होता? चारित्र मोहनीचा संबंध होता. हे तर तुम्हाला शांतीसागर महाराजांचं जर उदाहरण द्यायचं असेल, शांतीसागर महाराजांचं मनाचा जर मोठेपणा समजावून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो, मला त्याच्याबद्दलचं फार मोठं विश्लेषण करता येत नाही, पण असा एक प्रसंग अशोक मामा शास्त्रामध्ये चारित्र चक्रवर्ती किंवा शांतीसागर महाराजांच्या जीवनातला ऐकून माहिती आहे. कारण मी तर तेव्हा नव्हतो, की काही विद्वानांच्या बरोबर चर्चा करत असताना असंयमाची भूमिकेमध्ये असं त्यांनी धौलाचे काय कुठले तर ग्रंथाची चर्चा आणि धौलाबद्दलची ती टीका वाचत असताना सुरुवातीच्या काळात असंयमी जीवांना सुद्धा असं काहीतरी ते आत्मानुभूती आदीच्या संबंधीचा काहीतरी विषय होता, तो त्यांनी स्वीकारला होता सुरुवातीच्या भूमिकेमध्ये. परंतु ज्यावेळेला त्यांच्या अनुभवाची आणि चारित्र्याची, मी त्याची चर्चा फार झालं तर 1-2 दिवसात एवढं रक्षाबंधन झाल्यानंतर त्याचा आधार काय नेमका तो विषय मी सांगेन. आणि तोच विषय घेऊन ज्यावेळी आचार्य शांतीसागर महाराजांचं ज्ञानाचा क्षोभक्षम वाढला, चारित्र मोहनी कर्माचा क्षोभक्षम वाढला आणि चारित्र्याच्या अनुभवपूर्वक ज्यावेळी त्यांनी ज्ञान आणि दर्शनाचं त्यांनी सगळं वाढत गेलं त्यांचं, त्यावेळेला समाधीच्या अगोदर चर्चा करत असताना त्यांनी त्या विद्वानांना सूचना दिली होती की त्यावेळेला माझ्याकडून ह्याला अनुमोदना देण्यात आलेली होती, आता तो तेवढा शब्द काढा किंवा तो तेवढा विषय बदला, असं त्यांनी विद्वानांना सभेच्या माध्यमातून उद्देशून सांगितलं होतं. हे आचार्य शांतीसागर महाराजांचा मोठेपणा होता, कारण तो आता दर्शनाबाबतीतला विषय होता, सम्यक्त्वाबाबतीतला विषय त्या ठिकाणी होता. की मी आता एवढे ग्रंथ वाचलोय की त्याच्यात मला कुठं तर त्यावेळी मी गोष्ट स्वीकारलेली होती, ती अनुमोदना दिलेली होती, ती बहुतेक चारित्र चक्रवर्तीमध्येच आहे. पण विभूती मी एवढं असं लक्षात ठेवण्यासारखा त्यामुळं मी जाईल चारित्र चक्रवर्तीमध्ये असा उल्लेख मी वाचल्यागत वाटतंय. आणि त्यांनी शेवटला ती गोष्ट ती स्वीकारलं आणि ते बदल करायला सांगितला. अहो, ती शांतीसागरांचं काळीज आहे. ते सिंह होते आमच्या जीन धर्माचे, त्यामुळं त्यांचं हृदयच सोन्याच्या पात्रासारखं पवित्र होतं. ती जिनवानी टिकायला ते सोन्याचं हृदयच तेवढं विशाल लागतं. आज काय, ज्या शांतीसागर महाराजांनी उत्तरेत जाताना विद्वान लोकांनी त्यांना देवी देवताची आराधना करा आणि त्या देवी देवतांना सिद्ध करा म्हणजे तुमची सुरक्षा होईल, अशा मार्गदर्शन करणाऱ्या विद्वानांना शांतीसागर महाराजांनी, मी दिगंबर मुनी महाराज आहे, मी महावर्ती आहे आणि मी कधीही असंयमींना वंदन करणार नाही आणि त्यांना सिद्ध करून घेण्याची मला आवश्यकता नाही. हे सिंहाच्या प्रवृत्तीनं निडर सांगणाऱ्या शांतीसागर महाराजांचं परंपरेचं नाव घेऊन आज देवी देवतांचं पूजा करणारे, देवी देवतांना साडी नेसवणारे, देवी देवतांना अभिषेक करायचा उपदेश देणारे आणि स्वतः दिगंबर मुनी महाराज होऊन देवी देवताची पूजा करणारे आणि देवी देवतांचा जयकारा घालणारे हे सगळे महाडाकू आज शांतीसागर महाराजांच्या परंपरेचे आम्हीच खरे वारसदार आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करायला लागलेत. आणि तुम्ही आता कुठल्या शिष्यांचं घेऊन बसलाय, कसल्या शिष्यांचं घेऊन बसलाय, काय यांचं पात्र तर ते जर्मनला चांदी म्हणत बसलेत आणि पितळाला सोन्याचं हृदय म्हणजे पात्र मानत बसलेत. त्या लोकांना काय करणार? ह्या लोकांच्याकडे ज्ञान नाही. मला कोणाबद्दल बोलायचं नाही,
पण महाभारतातला प्रसंग आला लक्षात म्हणून सांगतो. सांगू काय नको? नको तर राहू दे. चला सांगू. हिंदू महाभारतामध्ये एक प्रसंग आला, किती मला मन समाधान वाटलं सांगा. तिजूताईचा सूर्यबस्तीकडं आला. किती मला समाधान वाटलं. मी त्यांच्या घरात आहारला गेलेल्याचं माझं जीवन सार्थक झालं. हे शेवटपर्यंत असंच राहू दे. आशीर्वाद. काय सांगत हो तुम्ही? हां, मन समाधान झालं. बघा, एवढं जरी बरं झालं ना, एवढी जरी आस्था वाटली तर आमच्यासारख्यांना त्यांच्या घरात आहार केलेल्याचा आनंद आला. त्या मातेनं बिचारीनं एवढ्या चांगल्या भावनेनं आम्हाला आहार घातला. तिचे आमच्यावर उपकार होते. त्या उपकाराची थोडी तर परतफेड केलेल्याचं एक मानसिक समाधान आम्हाला असंच वाटतंय. म्हणून आशीर्वाद. काय सांगत होतो मी? महाभारत, हिंदू महाभारतातला प्रसंग आहे. द्रौपदीच्या स्वयंवरच म्हणायचं असते ना, द्रौपदीच्या स्वयंवराचा प्रस्ताव द्रुपद राजानं सगळीकडं मांडला, सगळीकडं. आणि हस्तिनापूरला सुद्धा तो प्रस्ताव आपले दूताकडून किंवा विद्वानाकडून पाठवला. आणि त्या विद्वानांच्याकडून पाठवताना त्यांनी एक मातीचं भांडं पाठवलं. काय पाठवलं? मातीचं भांडं. आणि त्याच्याबरोबर ती चिठ्ठी पाठवली. हस्तिनापूरच्या नगरामध्ये मग दुर्योधन, दुःशासन ही नावानंच दूपासून सुरुवात झालेली दुर्बुद्धीवाली माणसं तिथं होती. आणि तुमच्यात जर असा कोण राजकुमार असेल तर तिथं त्या स्वयंवरासाठी पाठवा. याला उदाहरण घेऊ नका, हे तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. मनोरंजनासाठी ऐकू नका, त्या दुःशासनाच्या बुद्धीला विरोध करण्यासाठी ऐकू नका. माझी बुद्धी दुःशासनासारखी होऊ नये यशासाठी करायचं. हे सगळं शांती जागर महाराजांच्या नावावर हेच चालू आहे आज, परंपरेच्या नावावर. त्या बुद्धी समजावून घेण्याची योग्यता आमच्यात असली पाहिजे. मग त्या मातीचं भांड हस्तिनापूर सारख्या महान राजाला भेट देण्याची दुर्बुद्धी द्रुपदानं केला. एवढा दरिद्री दुर्बुद्धी द्रौपदनं केला असा समज कौरवांनी केला की हस्तिनापूर सारख्या राज्याला मातीचं भांड भेट देतोय, पाठवतोय. एवढी दुर्बुद्धी, एवढी दरिद्रता त्या द्रौपद राज्याची, कापिल्य नगरीची झाली काय? असं चेष्टा आणि क्रोध दोन्ही एका वेळेला दुर्योधन प्रस्थापित करतो. त्यावेळेला दुर्योधन म्हणतो, बघ त्या भांड्यात काय आहे ते तर बघ. त्यावेळी त्याचं त्या भांड्यात हात घालतो, त्यावेळी त्याला चटका बसतो. काय बसतो? चटका बसतो. हे सगळ्या सभेमध्ये चालू आहे. चटका बसतो. आणि मग परत हे दुसरं दुस्साहस कसं कापिल्य नगराचा राजा करू शकतो असं चिडतो. आणि त्याच्याबरोबर ते पत्र वाचण्याचा प्रयत्न करतो दुर्योधन. तर त्या पत्रात काही लिहिलेलंच नव्हतं. ऐका लागलाय? त्या पत्रामध्ये काय लिहिलेलंच नव्हतं. तो म्हणतो या पत्रात काही लिहिलंच नाही. त्यावेळी ते महामंत्री विदुर, त्याचे चुलते होते, ते विदुर म्हणतात, त्याच्या अगोदर तो दूत आलेला म्हणतो, अशोक महाराज, की तुमच्या राजकुमारांना एवढी तरी अक्कल असली पाहिजे, एवढं तरी ज्ञान असलं पाहिजे की मातीच्या भांड्यामध्ये फक्त अग्नीचाच वास असू शकतो. अग्नीला टिकवण्याची क्षमता फक्त मातीच्याच भांड्यामध्ये असू शकते. इतर कुठलं भांड्यामध्ये ते योग्यता असत नाही. एवढी तरी अक्कल तुमच्या राजकुमारांच्याकडं असली पाहिजे.
तेवढ्यात विदुर जाणतो आणि सांगतो, दुर्योधन त्याच्यात काय लिहिलं नाही असं म्हणू नकोस, त्या विस्तवावर नुसता ते धर पत्र, म्हणजे त्याच्यात शब्द आपाप प्रकट होईल. पण अहंकारी हा तो तात चुलता म्हणत नाही, चुलत्याला सुद्धा अविनयाची भाषा वापरत. महामंत्री तुम्हीच वाचाय, हे काम तुमचं आहे म्हणतो. ज्यावेळी विदुर त्या मातीच्या विस्तवावर ते पत्र फिरवतो असं, त्यावेळी त्याच्यात शब्द येतात. मडक्यामध्ये विस्तू असतो, मडकं नाही, मडकं म्हणायचं नाही, मातीचं भांडं म्हणायचं. मडकं दुसऱ्यासाठी घेऊन जातात. हां मातीचं भांड एवढंच म्हणायचं, त्यात विस्तू असतो, विस्तू. आणि ते धरल्यावर त्याच्यामध्ये आपोआप सगळे ते शब्द प्रकट होतात. म्हणजे हे त्या पत्र संदेश देण्याची योग्यता, म्हणजे एक पद्धत आहे. आणि ही पद्धत जाणून घेण्याची योग्यता किती त्या समोरच्या राजाकडं, त्या मंत्र्यांच्याकडं आहे हे बघण्याची, परीक्षा बघण्याची ती पद्धत होती. तसं शांतीसागर महाराजांच्या बाबतीत एवढं शांतीसागर महाराजांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, मी महाव्रती आहे, मी दिगंबर मुनी महाराज आहे आणि मला कुठल्याही देवी देवतांची आराधना करण्याची गरज नाही, मी वीतराग भगवंतांचा पक्का भक्त आहे. आणि तरीसुद्धा त्या शांतीसागर महाराजांनी हे सगळं केलं आणि हे करायला सांगितलं. असं दुस्साहस त्या दुःशासनासारखं सांगणारी हीच लोक, मीच खरा अयोध्या काय हस्तिनापूरचा युवराज आणि मीच खरा राजा म्हणून बसलाय. पण भगवान के घर में देर नहीं, देर है अंधेर नहीं. कधी ना कधी तर ते सत्य एक ना एक दिवस सगळ्यांना कळणार. म्हणून आपण लोकांनी विचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. म्हणून तो त्याच क्षणाला मिथ्या दृष्टी होतो. जो गणधारादी द्वारा रचित आहे वही सूत्र आहे, जे गंधरांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तेच खरं सूत्र आहे. म्हणून इथं गाथेत सांगतात, नियम प्रत्येक बुद्धेन गणेशेन निवेदितम श्रुत केवलिना सूत्रम भिन्न दशपूर्विणा. जो गणधर द्वारा, नियम म्हणजे ज्यांनी जाणलेलं आहेत, गणेशेन म्हणजे गणधरांच्या द्वारा, प्रत्येक बुद्धेनं प्रत्येक बुद्ध अशा मुनी महाराजांच्या द्वारा, श्रुतकेवलीना श्रुतकेवली भगवंतांच्या द्वारा, अभिन्न सूत्रम अभिन्न दशपूर्वीना अभिन्न दशपूर्वींच्या द्वारा सूत्रम जे सूत्रम नियम जाणलेलं आहे तेच या ठिकाणी निवेदितम म्हणजे निवेदनपूर्वक ऐकलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. मग गंधर प्रत्येक बुद्ध श्रुत केवलीने अभिन्न दशपूर्वी कुणाला म्हणतात तर त्याचं उत्तर सांगितलं, जो 12 गणों का धारण करते हैं, जिनेन्द्र उपदिष्ट अर्थ को ग्रंथ पूर्व रूप में गूंथते हैं और 7 रुद्धियों से संपन्न होते हैं, उन्हें गणधर कहते. 12 गणांच्या समूहांच्या माध्यमातून ज्यांना धारण केलेलं आहे, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या अर्थाला ग्रंथ रूपामध्ये त्यांनी गुंतलेलं आहे, म्हणजे ओवलेलं आहे. जसं दोऱ्यामध्ये मोती ओवल्यानंतर हार होतो
तसं ओवलेलं आहे आणि 7 वृद्धींनी संपन्न आहेत, त्यांना गणधर म्हणतात. जे श्रुत ज्ञानावरण कर्म प्रकृति के क्षयोपशम विशेष से परोपदेश के बिना ही ज्ञान अतिशय को प्राप्त होते हुए वैराग्य संपन्न भी होते हैं, उन्हें प्रत्येक बुद्ध कहते. जे श्रुत ज्ञानावरून कर्म प्रकृतीच्या क्षयोपशमाच्या माध्यमातून विशेष परोपदेशाच्या उपदेशाशिवाय ज्ञानाच्या अतिशयाला प्राप्त करून घेतात आणि ते वैराग्य संपन्न असतात. हा शब्द घालायची का गरज होती कुबेर मामा? वैराग्य संपन्न म्हणजे हे शब्द मुनी महाराजांच्यासाठी उपदिष्टित आहे. वैराग्य संपन्न कोण असतात? श्रावक काय मुनी महाराज? ऐकू येत नाहीत. नुसताच ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमाने एवढा शब्द वापरला असता तर हे सगळे तथाकथित विद्वान लोक आहेत की आता घर में रहकर वैरागी म्हणून स्वतःला भरत चक्रवर्ती समजणारे, घरात बसून कपडे घालून गादीवर वर पंखा आणि अंगावर भट्टीचे कपडे, हातामध्ये रॅडो घड्याळ, खिशामध्ये ॲपलचा मोबाईल आणि करोडो रुपयाची संपत्तीची मालकी असताना सुद्धा मी घरात राहून भरत चक्रवर्ती सारखा वैरागी आहे, अशी लोक आज साधू संतांना जगून दिली नसती. म्हणून वैराग्य संपन्न म्हणजे वैराग्याची संपत्ती ज्यांच्याकडे जास्त आहे, वैराग्यांनी परिपूर्ण आहे. वैराग्य हीच संपत्ती ज्यांना संपन्नवान केलेली आहे असे फक्त मुनी महाराजच असतात. असे जे मुनी महाराज ज्ञानावरण कर्माच्या अत्यंत क्षोभक्षमाने सातिशय अशा ज्ञानाच्या माध्यमातून कुणाच्याही उपदेशाशिवाय जे असतात प्रावीण्य, त्यांना प्रत्येक बुद्ध म्हणतात. बोला काय? गैरसमज आहे. वैराग्य प्रकट नाही, वैराग्याने संपन्नच आहे. श्रावक अवस्थेमध्ये प्रकट होऊ शकते परंतु संपन्न नाही. मुनी अवस्थेमध्ये प्रकट होणं आणि त्याला स्वीकारणं. श्रावक अवस्थेमध्ये ह्या प्रत्येक बुद्धीचा तिथं संबंध घ्यायचा नाही. हां, प्रकट झाल्यावर ती राहतच नाही तिथं. दोनच गोष्टी आहेत महाराज. जर त्यांना वैराग्य झालं तर ते साधू झाले असते. वैराग्य प्रकट झालं असतं. हां, असं आम्ही कसं म्हणणार? म्हणायचं, लावायचं काय गरज आहे? त्यांना स्मशान वैरागी जरी झालं असतं तरी ती दीक्षा घेतल्यावर बरे त्यांच्या चारित्र्यात शिथिलता केली असते. वैराग्यामध्ये जेवढा काळ वैराग्याचा उदय आहे तेवढा काळ तर विरक्त भूमिका असलीच पाहिजे. यांच्याकडे काय विरक्त भूमिका आहे? वैराग्य प्रकट झाल्यानंतर सुद्धा मी आहे तिथंच जर राहतो, तुम्हाला कळलंही विष आहे तरी पण तुम्ही प्या लागलाय, मग तुम्हाला ज्ञान आहे का? वैराग्य प्रकट दोनच गोष्टी आहेत. ज्याच्यापाशी वैराग्य होतंय, एक तर तो संसारातल्या कार्यांना सोडतो, ते वैराग्य टिकलं तर, आणि नाही टिकलं तर वैराग्य त्याला सोडून जातं. दोन्हीपैकी एक कार्य फिक्स होणार आहे. आहे
असं मिथ्यात्वाच्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहिले. हे जे सगळे अन्य, मी फार त्याचं विश्लेषण करू शकत नाही, पण जे भोग संपत्तीचा आधार घेऊन आज जगणारे जे साधू संत आहेत, त्यांनी साधू कशासाठी झालेत? त्यांच्या प्रवचनात काय सांगतात? काय या संसारात ठेवलं नाही, सगळं नाशवंत आहे, आत्मा आहे तोपर्यंत शाश्वत आहे. नाही नाही, ते चार्वाक मत झालं, हाय तोपर्यंत का म्हणायचं. अन्य धर्मीयाच्या वैराग्याच्या भूमिकेत हेच लिहिलंय, स्त्री माझी नाही, पुत्र माझं नाही, म्हणून तर त्यांनी दीक्षा घेतलेत. पण त्या वैराग्याला तुम्ही मग हे तुम्ही ज्या विद्वानांचं वैराग्य लावा लागलाय, मग त्या स्मशान वैराग्याला सम्यक वैराग्य म्हणणार काय? सम्यक तो वैरागी एकच आहे की ज्या ठिकाणी तुमच्या भूमिकेत बदल झाला, तुमच्या विचारात अंशतः बदल होते, पण बदल झाला. तुम्ही तिथं देश प्रतिमा घ्यायची भावना केला, देश व्रत धारण करायचे भाव केला, तुम्हाला ज्ञान झालं, पण वैराग्य आम्ही म्हणू शकत नाही. कारण वैराग्य अंशतः जरी झालं तरी तिथं देश चारित्र्याला प्रकटीकरण होते, त्यालाच अंशतः वैराग्य म्हणतात, चारित्र्य म्हणतात. म्हणून तिथं हा शब्द वैराग्य संपन्न म्हटलं नसतं. हां, त्यांनी आपल्यालाच म्हणले असते आम्ही प्रत्येक बुद्ध आहे म्हणून. नियमसार या महान ग्रंथामध्ये आचार्य कुंद भगवंतांनी व्यवहार चारित्र्याचं वर्णन 5 महाव्रत, 5 समिती, 3 गुप्ती, हे सगळं 28 मूलगुण, त्रयोदश चारित्र्य, हे सगळं व्यवहार चारित्र्यात सांगितलं. आणि अशा व्यवहार चारित्र्याचं पालन करणं, अधिकारच लिहिला एक व्यवहार चारित्र्याचा, अशा व्यवहार चारित्र्याचं पालन करणारा जीव, असा व्यवहार चारित्र्याचं पालन करणारा ज्ञानी जीव, असं ज्ञानी जीव व्यवहार चारित्र्याचं पालन करणारा ज्ञानी जीव असं लिहिलंय. म्हणजे तिथं ज्ञानी जीव कुणाला संबोधलं? व्यवहार चारित्र्याचं. मग व्यवहार चारित्र्य कुणाला म्हटलंय? मुनींना. तरी सुद्धा ही लोक बघा ज्ञानी जीव म्हटले की नाही, म्हणजे द्रव्य ज्ञान जे झालंय, अशा श्रावक आपल्यासाठी सांगितल्यात, कुंदांनी आपल्यासाठी सांगितल्यात. असं त्या ज्ञानी शब्दाचा अर्थ, जे शब्द द्रव्य ज्ञान ज्याच्याकडं आहे तोच ज्ञानी, असा आचार्यांचा अर्थ त्यांनी काढला. पण जिथं भावज्ञान ज्यांच्याकडं आहे त्याला ज्ञानी शब्द वापरलेला आहे असं आचार्यांनी सांगितलं. मग ज्ञानी शब्द जर द्रव्य ज्ञानी नसतं तर अभव्य मुनी महाराजांना सुद्धा, जे 11 अंग आणि 9 पूर्वाचे धारक असतात, त्यांना सुद्धा ज्ञानी म्हणायला लागलं असतं. मग ते सुद्धा सम्यक दृष्टी झाले असते. आणि द्रव्य चारित्र्य त्यांच्याकडे आहे, मग ते सुद्धा त्या ठिकाणी 7व्या गुणस्थानात 6व्या गुणस्थानात असते. पण तसं असतंय का? तसं झालंय का? होत नाही. पण यांनी ज्ञानीचा शब्द द्रव्य ज्ञानाला धारण करणारेच लावतात. म्हणून पूर्वी लिहिणाऱ्या आचार्यांनी किती शब्द व्यवस्थित लिहिलेत बघा. म्हणून असं कर्णानुयोगची वगैरे चरणानुयोगची चर्चा करताना सहज काय बोलायचं नाही. तिथं लिहिलंय मातीचं भांड, तर मातीचं भांडच म्हणायचं, मडकं म्हणायचं नाही. तर मडक्याचा अर्थ पण वेगळा होतोय. आता शब्द बघा कसा आहे. आचार्यांनी मूकमाती कशाची लिहिली? मातीची कथा लिहिली. त्या मातीला पूजनीय कवा केलं त्यांनी? कलश. आता मला सांगा, तुम्ही भगवंतांच्या जन्मकल्याणिकामध्ये जे वापरताय ते मातीचे कलश. आचार्य भगवंतांनी जे कलश सांगितला तो भगवंतांच्या अभिषेकासाठी सुद्धा वापरला, तर तो कळस.
आणि एखादा व्यक्ती मेल्यानंतर ती घेऊन जातात, ह्या तिन्हीच्या दिसण्यामध्ये काय अंतर आहे? ऐकू येत नाही? या तिन्हीच्या रूपामध्ये काय फरक आहे? दिसायला काय फरक आहे? काय नाही. करणारा कुंभार वेगळा आहे काय? त्याची माती स्वर्गातनं आणल्या अभिषेक करणाऱ्या भगवंतांची आणि ह्याची माती नदीतनं आणल्या असं आहे काय? भगवंतांचा अभिषेक करणारी माती गंगा नदीच्या तीरेवरची आहे आणि अंतिम संस्काराला वापरणारं कृष्णा नदीच्या असले आहे काय? माती तीच आहे, करणारा तोच आहे, क्रिया प्रक्रिया सगळ्या त्याच आहेत. फक्त त्याला वापरायला भगवंतांच्या पाशी आणलं, तो कळस झाला, आणि तिरडीसाठी वापरलं त्याला मडकं झालं. मग आम्ही शब्द बोलता बोलता म्हणलो तर भगवंतांच्या पूजेला मडकं घेऊन ये जा. आणि अंतिम संस्काराला कळस घेऊन ये जा. चालेल? चौक्यात आता जेवण असते, जेवण स्वयंपाक करतात, करताय की नाही भीमा दादा? आहे की नाही? चौक्यात स्वयंपाक करतात की नाही? जेवण असते की नाही? मग आम्हाला बोलवायला येताना काय म्हणताय? महाराजजी आहारासाठी पाणी घातलंय, शुद्धीसाठी पाणी घातलंय. महाराजांना काय म्हणताय? आहाराला या. दिदी ते नसतात त्यांना भैयांना भोजन करा. आणि तेच चौक्यात झाल्यावर तुमच्या आऊ तुम्हाला काय म्हणत्या? भीमा जेवायला ये. खरं आहे काय खोटं आहे? मग जेवण तेच आहे काय वेगळं आहे? करणारी माणसं तेच आहेत काय वेगळी आहेत? मग तेच जेवण गुरूंच्या हातात घालताना आहार घ्या, तेच ब्रह्मचार्यांच्या ताटात वाढताना भोजन घ्या, आणि तेच पोरग्याच्या घरातल्या आपल्या सामान्य व्यक्तीच्या ताटात वाढताना जेव. हे तीन शब्द वेगवेगळे का? अध्यक्षबाई, म्हणून कधी व्रती लोकांना जेवायला चला म्हणायचं नाही. काय म्हणायचं? दीदी चौक्यामध्ये भोजन करायला चला, भैया चौक्यामध्ये भोजन करायला चला. काय म्हणायचं असतंय? म्हणा की हात जोडून, असं म्हणा, हात जोडा. हा म्हणा. काय महाराजांना काय म्हणायचं? अध्यक्ष महाराज आहारला यावे महाराजी. व्रती लोकांना काय म्हणावं? भोजन करायला यावे. आणि सामान्य लोकांना काय म्हणायचं? आमच्यासारख्या हा बर काय म्हणायचं? जेवायला या. ह्याच्यावरनं महाव्रत, अनुव्रत आणि सामान्य श्रावक यातला फरक त्या बोलवण्यावरनं कळतो. नमस्तू, वंदामी, इच्छामी या सगळ्याचा अर्थ एकच आहे. पण नमस्तू दिगंबर मुनी महाराजांसाठी, वंदामी ऐलकांच्यासाठी आणि माताजींच्यासाठी, इच्छामी क्षुल्लक क्षुल्लिकांच्यासाठी. तिन्हीचा अर्थ असला एकच, तरी शब्द जरी शब्दाच्या बदलात भाव बदल होतात आणि त्या ठिकाणी तीन पात्र तिथं तयार होतात. तसं शब्द कर्णानुयोगचे, चरणानुयोग ह्या स्वाध्यायाच्या वेळेला शब्दाचा उल्लेख कुठल्या अपेक्षण आहे त्या शब्दाच्या उल्लेखावरनं तिथं समोरची लोक तिथं भाव लावत असतात. जो समस्त श्रुत के धारी होते वे श्रुत केवली आहे. समस्त श्रुत म्हणजे द्वादशांगाचं ज्ञान ज्यांना झालेलं असतं त्यांना काय म्हणतात? श्रुत केवली म्हणतात. जो पूर्व ज्ञान प्राप्त करने में संलग्न रहते हैं, विद्यानुवाद नामक 10वें पूर्व का अध्ययन करते समय विद्याओं की अधिष्ठात्री देवियों के उपस्थिति होने, अपनी शक्ति प्रदर्शित करनी और हमें आप कार्य बताइए ऐसा कहने पर भी उनके प्रलोभन में न फंसकर
अचल चित्त रहते, तथा जिनका ज्ञान वैराग्य कभी खंडित नहीं होता उन्हें अभिन्न दशपूर्वी कहते. वाह, काय आचार्यांनी सांगितलं बघा. वा उस्ताद वा. ह्याच्यापेक्षा आता मला वीरसागर महाराजांना आम्ही आमच्या पुरतच विचार करू. आम्ही दुसऱ्यांना कशाला आम्हाला बोलायचं काय काम आहे. ज्यांनी पूर्वज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी संलग्न झालेत, म्हणजे आता उतावळे झालेत, विद्यानुवाद नावाच्या 10व्या पूर्वाचं अध्ययन करतेवेळी, त्याला प्राप्त म्हणजे त्याचं ज्ञान प्राप्त करतेवेळी विद्यांची अधिष्ठात्री म्हणजे ज्यांनी विद्या प्राप्त करून घेतली आहे त्या अधिष्ठात्र्या देवी त्या ठिकाणी आले आणि म्हटले, हुकुम मेरे आका, मी काय तुमची सेवा करू सांगा. तर तिथे देवी देवता प्रसन्न म्हणायचं नाही, तर ऐकून घ्या काय शब्द आहे. देवी देवता उपस्थित झाल्यानंतर मी आपलं कुठलं कार्य करू त्या सेवा करण्यासाठी प्रवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या देवी देवतांच्या प्रकटीकरणावर आनंद न मानता, त्याच्यावर प्रभावित न होता, त्यांना कुठलाही आदेश न देता आपल्या स्वतःच्या ज्ञान अध्ययनाच्या कार्यामध्ये जे स्थित राहिले, जे आपल्या वैराग्यामध्ये स्थित राहिले, असे ते मुनी महाराज असतात. त्यांना अभिन्न दशपूर्वी म्हणतात. आणि आज हे साधू लोक 10व्या पूर्वाच्या विद्येला प्राप्त करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना त्याच्या अधिष्ठात्री देवी देवता प्रकट झाल्यानंतर मी तुमच्या सेवेला तयार आहे म्हटल्यानंतर सुद्धा त्यांना कुठलीही सेवा करण्याला प्रसन्न गुरु महाराज होत नाहीत. असे ते अभिन्न दशपूर्वी महाराज कुठे. आणि आम्ही आजकाल आम्हाला तुम्हाला हे भक्तांबरचे दिवे लावून ज्ञानाचा दिवा नव्हा, भक्तांबरचा बाहेरचा दिवा लावून विद्या प्राप्त करण्याची भावनेनं आम्ही आज हे सगळं करायला लागलोय. ज्यांना कुणाला 1-2 विद्या प्राप्त झाले असतील त्यांनी त्या विद्येचा प्रभाव समाजासाठी, असंयमी लोकांच्यासाठी, आपल्या भक्तांच्यासाठी, जे साधू लोक या विद्येचा प्रभाव म्हणजे उपयोग करत असतील त्यांना साधू साधू कसं म्हणायचं. परवा दिवशी कार्यक्रम आहे. विष्णुकुमार मुनी महाराजांना त्यांच्या चारित्र्याच्या माध्यमातून, त्यांच्या साधनेच्या माध्यमातून वैक्रिक शरीराच्या प्राप्तीची विद्या प्राप्त झाल्या, वृद्धी, हे त्यांना माहीत पण नाही. सम्यक दृष्टी साधू तेच असतात जे वृद्धीच्या मागे लागत नाहीत. वृद्धी ज्यांच्या मागे लागते ते सम्यक दृष्टी साधू असतात. जे वृद्धीच्या मागे लागतात, विद्येच्या मागे लागतात, ते सम्यक दृष्टी कधीच असू शकत नाहीत. सम्यक दृष्टीच्या मागं विद्या लागते. सम्यक दृष्टी साधूंच्या मागं रिद्धी प्राप्त होऊन लागतात. रिद्धी आणि विद्येच्या मागं लागणारे कुठलेही साधू आगमाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे कधीही, मग असं म्हटले काय त्या महाराजांना रिद्धी नव्हती काय, त्या महाराजांना विद्या नव्हती काय. अरे त्यांच्याकडे विद्या होती, विद्या होऊन त्यांच्याकडे आलती. विद्येला त्यांनी ये 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 म्हणून बोलवलं नव्हते. आमचे विद्यासागर भट्टारक महामुनिराज चारित्र्याच्या बलावर अख्खी वाटचे. त्यांच्या चारित्र्याच्या आणि सम्यक्त्वाच्या बलावर त्यांना आपोआप विद्या प्राप्त झालेली होती. विद्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी कधीही कुठली साधना केली नाही.
साधूंच्याकडे पूर्वीच्या रिद्धी विद्या नव्हती असं माझं मत नाही. रिद्या विद्या होती, पण त्यांच्या निशंकित निकांक्षित सम्यक्त्वाच्या प्रभावानं विद्या त्यांना प्राप्त झाली. तुम्ही विद्येसाठी धर्म करायला लागलाय, त्यांनी धर्माच्या ताकदीवर त्यांना विद्या प्राप्त झाली. हा तुमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. तुम्ही त्याची एकता करू नका. तुम्ही त्यात आमच्या आणि त्यांच्या दोघांच्या मधली समानता करण्याची गरज नाही. बाबांनो, साक्षातला चंद्र आणि रामोजी फिल्म सिटीतला चंद्र दिसायला एकसारखेच दिसतात पिक्चरमध्ये. साक्षात आकाशात असणारा चंद्र आणि रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करण्यासाठी निर्माण केलेला चंद्र दोन्ही दिसायला त्या कॅमेऱ्यात एकसारखेच असतात, पण त्यांच्यात भरपूर बदल असतो. तसं आम्ही तुम्ही सामान्य साधू या विद्येच्या या रिद्धीच्या मागे लागलोय, आणि ज्यांच्या मागं रिद्धी सिद्धी लागल्या त्या साधूंची आम्ही जर तुलना करून आम्ही करायला लागलो ते चुकीचं नाही म्हणायला लागलो तर कुठं तर चुकीचं होईल. म्हणून अभिन्न दशपूर्वी साधू 10व्या पूर्वाला विद्यानुवाद पूर्वाचा स्वाध्याय करत असताना साक्षात त्या विद्येची अधिष्ठात्री देवी देवता तिथं प्राप्त होता. देवी येते आणि सांगते, हुकुम मेरे आका, सांगा मी तुमची काय सेवा करू, द्या आज्ञा. त्यावेळी ते आचार्य महाराज ते मुनी महाराज शांत आपल्या आपल्या त्या विद्येमध्ये लागतात. कोण भक्त आला कोण गेला हे आचार्य विद्यासागरांना स्वाध्यायाच्या वेळेला जसं कळत नव्हतं तसं अभिन्न दशपूर्वी साधूंना कोण देवी प्रकट झाल्या कोण काय म्हणालेत काही त्यांना विकल्प नसतात. ते आपल्या आपल्या अध्ययनामध्ये मग्न असतात. इनमें से किसी भी एक के द्वारा, यांच्या कुणाच्याही एकाच्या माध्यमातून रचलेलं आगम हेच सूत्र आहे असं आचार्य भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. बाकीच्यांना तुम्ही आधार घेऊ शकता, पण त्याच्यावर हेच बरोबर आहे म्हणून त्याची श्रद्धा आम्ही ठेवू शकत नाही अशी आचार्य भगवंतांनी सूत्राची व्याख्या या ठिकाणी सांगितलं. अशा सूत्र ग्रंथांचं अध्ययन तुम्हाला आम्हाला करण्याची योग्यता पुरुषार्थ आणि ती पचवण्याची क्षमता तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये येऊ दे एवढीच जिनेंद्र भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.